रंगे श्री रंगे रंग
अभ्यास नुही तुझा परिवार द्रव्यदाक्षण शरीर जाया चिठ्ठी दर्शी अभ्यास अंतकाळीचा सोयरा तुका शरीर जाया धरसी अभ्यास लोकाभिराम रंगधिरम राजीव नेत्रम रघुवंशनाथ कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपदे मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानतेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी शिवेसाठी घेतलेला अभंग यच्च या भूतलावर तो मामा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिंकणारी देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री विश्ववंदे देव वंदे संत वंदे महाराष्ट्र भूषण पंचमवेद निर्माते अलंकापूर निवासी ज्ञानेश प्रिय तुकोबरा यांचा गात्यातील 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेकांच्या पाठांतरातला आजच्या प्रसंगाला अनुसरून असणारा हा अभंग आहे। माझ्या आधी ज्यांची सेवा झाली ते आम्हाला गुरुस्थानी असणारे वैराग्य मूर्ती तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण बाळू महाराज बहादुरे यांनी सुंदर अभंग घेतला आणि तो माझा अभंग घेतला। काहीला वाटलं असं कीर्तनाला उशीर झालाय, सुटायला उशीर होईल, काळजी करू नका। ज्यांच्या निमित्ताने सेवा आहे तुम्हा सर्वांचं सुपरिचित व्यक्तिमत्व नवे या धारखेड गावामध्ये भजनी मंडळातील भीष्माचार्य असं ज्यांचं व्यक्तिमत्व होतं, निर्भीड व्यक्तिमत्व असणारे आणि एक सेवाभावी सेवावृत्ती असणारे, प्रत्येक कीर्तनकाराच्या कीर्तनामध्ये ज्यांनी विनयाची सेवा केली असे वैकुंठवासी पण सध्या आपल्यात हयात नसणारे श्री रुस्तुमरावजी मानाजीरावजी चोरगडे उर्फ तुम्हा सर्वांचे ऋषी बापूंच्या वर्षश्राद्धानिमित्ताने ही आजची कीर्तन सेवा आहे। त्यांचे दोनही सुपुत्र बालासाहेबजी रुस्तुमरावजी चोरगडे आणि संभाजीराव रुस्तुमराव चोरगडे या परिवाराच्या वतीने त्यांचे नातू आमचे जिवलग मित्र थोर अभ्यासू आमचे ज्ञानेश्वर दादा जोगदंड यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे। या अनुषंगाने उपस्थित सर्व या चोरगडे परिवाराचे आप्त इष्ट मित्र मंडळी तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये धावत्या वेगामध्ये जशी जमेल तशी सेवा करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल आएगा सो जाएगा राजा रंक फकीर किते सिंगापड चरे कितेने पहिने जंजीर। मानवी जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्तीला कोणत्या न कोणत्या गोष्टीचं भय आहे। भय नाही असा जीव शोधूनही सापडत नाही महाराज। सर्वात मोठं भय आहे जन्म मरणा परते भय अनेक कोणते सांग बा। आवड आणि गरज या गोष्टी आहेत काही आहार निद्रा भय मैथुन सर्व यौनिशी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अनेक जाण सर्वशी। आहार निद्रा भय मैथुन ह्या 4 गोष्टीत या 4ही घटकामध्ये 3 घटक असे आहेत ज्याची आवडही आहे आणि गरजही आहे।
आहाराची गरज आहे, आवडही आहे, गरज आहे. जेवण करीत नाही असा जीव शोधूनही सापडत नाही तात्या. जेवणाचा विषय वेगळा असेल पण प्रत्येक जीवाला जेवावं लागतंय. जेवण करीत नाही असा जीव शोधूनही सापडत नाही. हो, बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता. शिर सांडोनी रक्ता गोचिडा झोंबे कावळे ढोपरा कंतर पितरा राजहंस चारा मुक्ता फळे मालाचीच पेटे वाहता ती उंटे तयसी ती काटे भक्सावया सुकरासी विष्टा माने सावकास मिष्ठांनासी त्यास काय गोडी किंवा स्वानासी भोजन दिले पंचामृत तरी त्याचे चित्त हाडावरी. आहाराची गरज आहे, आवड किती आहे. हो, चवी चवी जेवतं पण एखाद्या वेळेला भाजीत मीठ कमी पडलं तर बायकोला तांब्या फेकून हाणतं. म्हणजे आहाराची गरज आहे आणि आवडही आहे. निद्रा झोपेची गरज आहे वसंत मामा. किती गरज आहे. डॉक्टर सांगतात शरीर स्वस्थ राहण्यासाठी निदान कमीत कमी 15 तास झोप घेतली पाहिजे. किती किती तास. शरीर निरोगी राहण्यासाठी किमान 7 तास झोप पाहिजे माणसाला. 7 तासाची झोप पाहिजे. आहाराची गरज आहे. शरीर स्वस्थ राहण्यासाठी आहाराची जशी गरज आहे तशी आवडही आहे. किती आवड आहे. एखादा बळच कीर्तनाला आलेला व्यक्ती, एखाद्याला बळच आलेला असतं कीर्तनाला, बाळासाहेब भाऊ बळच आलेला असते आणि ते बळ कीर्तनाला आलेला आम्हाला कीर्तनात लगेच कळतंय. बळच आलं रंगनाथराव तिकडं खुजडीकर, बळच कीर्तनाला आल्यानंतर त्याला असा मस्त खांब जर बसायला दिसला, खांबाला पाठ लावली, महाराजाचं कीर्तन सुरू व्हायला आणि याची गाडी घाटाला लागायला गोपाळ महाराज. निद्रा घेलोडाशी टेकोने बलात्कारी जरी आणला कथेसी बलात्कार जरी आणला कथेसी निद्रा घेलोडाशी टेकोनिया बलात्कार जरी आणला कथेसी निद्रा घी लोडासी एकोनिया. बरीच माणसं कीर्तन झाल्यानंतर उठतात. काही काही कीर्तनात त्यांना तिकडे झोप येत नाही म्हणून कीर्तनात झोपतात आहे का. नशीबवान आहे. कीर्तनात झोप येते म्हणजे झोपेची आवड आहे. आवडही आहे आणि गरजही आहे. आहाराची गरज आहे, आवडही आहे. मैथून गरज आहे, आवडही असेल. पण या चारही घटकामध्ये ज्याची गरजही नाही आणि आवडही नाही असा घटक जर कोणता असेल तर ते भय आहे. भय. भय कोणाला असं वाटतंय का. भय नाही का. कोणत्या गोष्टीचं भय नसलं तरी एका गोष्टीचं भय प्रत्येकाला आहे, ते म्हणजे मरणाचं भय. काळाचं भय प्रत्येकाला आहे. हो, मी सांगून गेलो जन्म मरणा परते भय ना आणि कोणते सांगा बा. कोणाला कशाचं भय, कोणाला कशाचं भय, कोणाला कशाचं भय सांगतो एकदा ऐका. रोग्याला भोग्याला रोगाचं भय. रोगे भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपालात भयम शास्त्रीयवाद भयम काये कृतांतात भयम माने दैन्य भयम आहे का. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं भय आहे का. हो, भोग्याला रोग्याचं भय आहे. भोग्याला चित्त खोटे चालेवले रोग भोगाचे अंतरी रोग भोगाचे रसना अनावरी तुका म्हणे ढुंग वाहे रसना अनावरी तुका म्हणे ढुंग वाहे चित्त खोटे चालीवरी रोग भोगाचे अंतरी रसना भोगारी रसना नावरी म्हणे. रात्री मिरची भजे खाले सकाळी कोण जाईल. नाही म्हणलं दवाखान्यात जावं लागते डेमरी माऊली का संडास लागली. रात्री काय खाल्लं मला मिरची भजी आवरलं. मिरची भजे खाल्यानंतर संडास लागणारच आहे का. तसं रोगे भोगे रोग भयम. काही काही वेळेला आम्हाला असं पाहायला मिळतं श्रीमंताच्या घरी सप्त्यातली पंगत असल्यानंतर श्रीमंताने पाची पकवान केले असते जेवायला.
हो श्रीखंड बालुशाही बटाटावडा कांद्याची भजी लोणचं पापड श्रीखंड तिकडं त्या चौधरीहून आणलेलं आम्रखंड बासुंदी तिकडची उदोराव आणि असं गोड खायला वारकऱ्यांना गोड खायचे म्हटल्यानंतर माणिकराव वारकऱ्या एवढं गोड कोणीच खात नाही महाराज तुम्ही खाऊन खाऊन 2-3 गुलाबजाम खातात हो पण आमचे मारुद्र महाराज 42 गुलाबजाम खातात म्हणजे वारकऱ्याला आवड असते गुलाबजामची आवड आहे अरे ज्याच्या घरी ज्याच्या समोर पंक्तीला वारकरी 42 गुलाबजाम खातात आणि त्याच घर मालकाच्या ताटात जर बघितलं तर त्याच्या ताटामध्ये ताकात भाकरी असते आहे का वारकऱ्याला राहत नाही वारकरी म्हणतात पाटील अहो तुमचं असून तुम्हाला खायला मिळत नाही अहो एखादा गुलाबजाम घ्या ना पाटील म्हणतात वारकरी बाबा तुमच्या ताटातला गुलाबजाम बघितला तेव्हापासून माझी जीभ वळवळ वळवळ वळ करायली पण डॉक्टरने सांगितलंय पाटला तुला मरेपर्यंत जगायचं असेल तर गुलाबजामच्या नादी लागायचं नाही का भोगे रोग भयम तोंडाशी कारण चवीला तोंडाची कारण चवीला तोंडाची कारण चवीला रोग्या विषतुल्य वाटे हे कृष्ण रोग्या विषतुल्य वाटे हे कृष्ण रोग्या विषतुल्य वाटे हे रोग्या विषतुल्य वाटे तोंडाशी कारण चवी नाही तोंडाची कारण चवीला रोग्या विषतुल्य लागे हे भोजन तोंडाशी कारणच चवी लागे गोपाळ महाराज म्हणून भोग्याला रोगाचं भय कुले भय आधपतनाचं भय आहे आधपतनाचं म्हणून मी नेहमी सांगत असतो ऊंचे गिरी से गिरे गिरे एकही बार ऊंचे गिरी से गिरे गिरे ही एकही बार चरित्र गिरी से गिरे गिरे जन्म हजार आहे का उंच पर्वतावरून पडलेला माणूस दुरुस्त होऊ शकतो मारुद्र महाराज उंच पर्वतावरून पडलेला माणूस दुरुस्त होऊ शकतो पण जन्म घेऊ द्या तरी दुरुस्ती होऊ शकत नाही का आम्ही आजही रोज प्रमाण म्हणतो कोणते आजही आम्ही रोज प्रमाण म्हणतो वसंत काका तुम्हालाही पाठ आहे इंद्रा पडली भग चंद्र झाला निळा निळा काळा काळा इकडे बघायचं तुम्हाला हे बालकी काय म्हणतात काय नाही चंद्र झाला पुढं ढोळकेवाडीकर पाठ आहे का नाही तुम्हाला इंद्रा पडली भग चंद्र झाला काळा नारद चुकला चाळा भजनाचा ही मोठे मोठे माणसं रती महारतीत महाराज पण चरित्ररूपी पर्वतावरून पडले म्हणून अजूनही दुरुस्ती नाही झाली त्यांच्या ऐका म्हणून कुलवान घराण्याला कुलवान आला अधपतनाचं भय आहे देवाचा राजा इंद्र पण पडला चरित्ररूपी पर्वतावरून महाराज हो चरित्ररूपी पर्वतावरून पडला तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या ब्रह्मदेवाने ठरवलं माझी कन्या मी त्याला देणार जो सर्वात आधी पृथ्वीची प्रदक्षिणा करणार जाहिरात दिली पेपरबाजी झाली सगळे देवता लोक आले आपापले वाहनं घेतले 120-140 स्पीडनं पुढ लागले जना महाराज किती पीड होती आज 140 140च्या स्पीडनं पुढ लागली आणि त्याच वेळी दुपारचं स्नान करण्यासाठी गौतम ऋषी गंगेवर गेले होते हे देवता लोक बघितले एका मागे एक असं स्पीडनं पळालेले गौतमानं विचारलं हा काय प्रकार आहे म्हणजे आज नेमकं कोणाचं लग्न आहे का काय आहे नेमकं प्रत्येकाला वाटायचं बालकी याला सांगत बसावं म्हाताऱ्याला तर मागचं वरटे करून जाणार आहे मागचं पुढे गेल्यानंतर आपलं डिझेलही जाणार नंबरही जाणार कोणी सांगत नव्हतं उठे का पण ज्या वेळेला गणपतरावचं वाहन थकलं उंदीर किती पळून पळून पळणार आहे थकलं बिचार गौतम ऋषीनं गणपतीला विचारलं गणपती बाप्पा म्हणजे का एवढे देवता लोक एवढं घाई कुठं निघालेत गणपतीने सांगितलं ब्रह्मदेवाची कन्या अहिल्या तिचं स्वयंवर आहे आणि त्यांनी ठरवलंय जो सर्वात आधी पृथ्वी प्रदक्षिणा करणार मी त्याची माझी मुलगी त्याला हार घालणार हो असं का म्हणजे हो स्नान उरकून गौतम ऋषी आश्रमाकडे निघाले जात असताना रस्त्यामध्ये एक काळी कपिला गाय व्यायला झाली होती वासराचं मुंडकं बाहेर आलं होतं आणि गाय हे पृथ्वीचं स्वरूप आहे गाय हे पृथ्वीचं रूप आहे आणि म्हणून ओल्या कपड्यानं त्या गौतम ऋषीनं त्या गायीला 5 प्रदक्षिणा घातल्या 5 पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य संपादन केलं आणि सत्य लोकात गेले ब्रह्मदेवाला इतिहास सांगितला आणि म्हणून ब्रह्मदेवाने विचार केला गाय पृथ्वीचं रूप आहे आणि या गौतमानं
5 प्रदक्षिणा गाईला घातल्या म्हणजे 5 पृथ्वी प्रदक्षिणाचं पुण्य संपादन केलं म्हणून आपली अहिल्या गौतमाला दिली. हो, लग्न थाटामाटात संपन्न झालं. शेवटचं मंगलाष्टक चालू होतं. शेवटचं मंगलाष्टक आता सावधान समयो सादा समीपी असे सावधान. अक्षदा हंता नाही तर मलाच तिथलं सांगायला. शेवटचं मंगलाष्टक झालं. मंगलाष्टक झाल्यानंतर अक्षदा पडल्या. अक्षदा पडल्यानंतर शेवटच्या मंगलाष्टकाला धापा टाकत कोण आलं? 120 वाले आले. त्यात सर्वात पुढं इंद्रदेव होता. इंद्राला राग आला. इंद्रानं बघितलं, बापरे म्हणले आपल्या आधी लग्न तर उरकलं म्हणले. इंद्रानं बघितलं म्हणले हे म्हातारं तर धारकेडला गोदावरीत आंघोळ करू लागलं. हे आपल्या पुढं म्हातारा आलं नाही. याला कशी दिली गौतमानं ब्रह्मदेवानं आईल्या. राग आला आणि रागामध्ये बोलायला सुरुवात केली. काय ब्रह्मदेवा, अरे अशी वशिल्यानं मुलगी द्यायचीच होती तर जाहिरातबाजी कशाला दिली? अरे आमची मेहनत गेली, नंबर गेला, वेळही गेला. ब्रह्मदेवानं समजून सांगितलं पण ऐकलं नाही. राग आला होता. इंद्रानं सांगितलं, हे बघा ब्रह्मदेवा, मलाही कोण म्हणतात? इंद्र म्हणतात. 1 दिवस तरी हिच्या पातिव्रत्याला बाधा आणल्याशिवाय राहणार नाही. काही दिवस गेले. 1 दिवस अग्नीला सोबत घेतलं. अग्नीला सांगितलं आपल्याला अहिल्याच्या पातिव्रत्याला बाधा आणायची, तू मला मदत कर. त्यानं सांगितलं मी काय करू? तू कोंबडं होय म्हणली. कोंबडं खुजडी कर. कोंबडं. पूर्वीच्या काळी माणसं घड्याळ नव्हती. कधी उठायचे? कधी उठायचे? उठवीचा अलाराम कोणता होता मास्तरीन बाई? गाणं म्हणाली मास्तरीन बघा. कोंबड्यान बाग दिली काळूबाईला जाग आली. आपण काळूबाईला म्हणू. पूर्वीच घड्याळ म्हणजे कोंबड होतं महाराज. काय दिन करा कोंबड्याने केला खरा. 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 बाळू महाराजाला वसंत मामा फेटा भारी दिसायला का नाही? ते असं का वास्करासारखा दिसायला. आता ते पिवळा बंद करून आता हे चालू करू आपण. बाळू महाराजामुळं बऱ्याच गावचा परमार्थ अजून जिवंत आहे. काय म्हणले बाळू महाराज? काय दिन करा कोंबड्याने केला खरा. काय दिनकरान कोंबड्यानं केला खरा. रात्री 12ला कोंबडं ओरडलं महाराज. रात्री 12ला कोंबडं ओरडलं. गौतम ऋषीला वाटलं स्नानाची वेळ झाली. आणि म्हणून रात्री 12ला गौतम ऋषी स्नानासाठी निघाले गंगेवर. हे गौतम ऋषी स्नानासाठी गंगेवर गेला असताना ही इंद्र गौतम झाला आणि आत प्रवेश केला. आपला पती आला म्हणून पाद्यपूजा केली. गळ्यात माळ घातली. दर्शन घेतलं. इकडं गौतमाला गंगेनं सांगितलं गौतमा माघारी परता, ही स्नानाची वेळ नाही, मध्यरात्र आहे. गौतम ऋषी घाई घाई परत आले. दारावर थाप टाकले श्रीराम महाराज. दार उघड अहिले. दार उघड अहिले म्हटल्यानंतर अहिलेने विचार केला बाहेर माझ्या पतीचा मालक आतला कोण आहे. तेव्हा ते आतला गौतम पळू लागला. कोण? उद्धव. हा हा उद्धव कीर्तनात आहेस का? कोण पळू लागलं? इंद्र पळू लागलाय का? अरे मान तपस्वी होते गौतम ऋषी. बघितलं आणि सांगितलं थांब इंद्रा, ओळखलं तुला, ओळखलं. माझ्या गैरहजेरीत येऊन माझ्या पत्नीच्या पातीवर त्याला बाधा आणलीस, श्राप आहे तुला, 1000 भगा पडतील ऐका. म्हणून तिथून प्रमाण आहे, तिथं प्रमाण आहे. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. हो अजूनही चंद्र काळा का? गुरु पत्नीशी रतला, क्षय रोग त्या चंद्राला. काम बुद्धीचे सुखाती मानती ते मूर्ख, चंद्राशी लागला कलंक, इंद्राशी दुःख प्रारब्ध आहे का. म्हणून हे मोठे मोठे रती महारथी चरित्र रूपी पोरतरून पडलेली मंडळी आहेत. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मात्रा. इंद्र चंद्राशी लढा
च्युती भयम, कुलवानाला अधपतनाचं भय आहे का? शास्त्रीयवाद भयम, शास्त्र्याला वादाचं भय आहे. चला वित्तीय नृपाला भयम, वित्तीचा धनवानाला, पैशावाल्याला, श्रीमंताला कुणाचं भय आहे? कुणाचं भय आहे? वसंत काका सांगा की तुम्हाला माहिती आहे जरा. कुणाचं भय आहे? राजाचं भय आहे ना. म्हणून मोठ्या मोठ्या माणसाला सध्या कुणाचं भय आहे? राजाचं भय आहे. माऊली, मोठ्या मोठ्या माणसाच्या मागं सध्या काय लागायली? आ ईडी. ईडी म्हणजे काय? राजा. हो. वित्तीय नृपालात भयम आहे का? काये कृतांतात भयम, शरीराला काळाचं भय आहे. चला रूपे जरायात भयम, रूपाला म्हातारपणाचं भय आहे. रूपाला म्हातारपणाचं भय आहे. म्हणून लहानपणी लेकरू असतं तसं तारुण्यात नसतं, तारुण्यात असं तसं म्हातारपणी नसतं. आहे का? अरे सकाळी असं तसं दुपारी नसतं. माणूस सकाळी शिल्पी घ्या वाटतं, दुपारी नसते तसं. लहानपणी लेकरू कुणाचं असू द्या, उघड्या अंगाचं, गाक गाव त्याची पप्पी घेत आहे, पण तेच लेकरू 95 वर्ष झाल्यानंतर होय तात्या म्हातारी थोबाड पाहत नाही महाराज. गेलं कुठं रूप? म्हातारपण आलं, रूप गैरहजर. म्हातारपण म्हणजे रूपाला म्हातारपणाचं भय. म्हणून कधी कधी म्हातारी माणसं जेव्हा म्हातारपणात वेळ जात नाही तेव्हा गाता ज्ञानेश्वरी वाचत बसत नसतात. तेव्हा मग ते कॉलेजच्या जीवनातल्या आठवणी, मग ते कॉलेजला असताना मग ते फोटो काढलेले, मग तो अल्बम घेतो आणि ते अल्बम बघून मग विचार करतो. फोटो कुठं बघतोय आणि विचार करतोय कसे होते गाल, सप्परसारखा गाल होते, 56 इंच छाती होती, केस काळे जर होते, काय होतं. आता कुठं गेलं? कुठं गेलं हे? हा, म्हातारपण आलं, रूप गेलं. म्हणून हो, रूपाला म्हातारपणाचं भय. चला गुन्हे खलू भयम, गुणवानाला दुर्जनाचं भय आहे. म्हणून ते जागतिक लेवलचे गायक, वादक, चांगले चांगले कलाकार असतात ना, ते कुठंही पाणी पित नाहीत. कुठलंही पाणी पित नाहीत, कुणाच्या हातचं पाणी पित नाहीत महाराज. तपासून असते पाणी, जेवणही तपासून असते. का? त्यांना माहित आहे एखाद्यानं जर जेवणामध्ये काही टाकलं कायमचं घरी बसावं लागते. म्हणून तपासून जेवावं लागते त्यांना. आपल्याला कोणी तसं करणार नाही, नाही का? होय भालके साहेब? नाही ना. गुन्हे खलू भयम, बले रूपू भयम, बलवानाला वैर्याचं भय. जागतिक लेवलचा पैलवान, कितीही मोठा पैलवान असू द्या, जागतिक लेवलचा पैलवान होता एकेकाळी दिल्लीचा सतपाल. पण त्या दिल्लीच्या सतपालालाही कोल्हापूरच्या युवराज पाटलाचं भय होतं महाराज. मग कुणाला कशाचं, कुणाला कशाचं भय आहे? हो, पण तुकोबारायचं प्रमाण नाही. तुकोबाराय म्हणतात आम्हाला या तिन्ही लोकांमध्ये कुणाचंच भय नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. मरणाचं भय. मरणाचं भय का नाही? का नाही याचं कारण सांगतो. काळाचं भय का नाही? मरण म्हणजे काळ आहे. काळाचं भय का नाही? कारण काळाचा मालक आमच्या माग पुढे राहतो महाराज. काळाचा मालक मियाची ग्रासीला साता, मियाची नेहमीला साथ, मियाची नेहमीला साता, काळू घ्रासी तसे भूता. या म्हणी अगं ते पंडू सुता सकळे जायचे. सकळ जया
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, म्हणजे काळाचा मालक आमचा देव आहे आणि तू आमच्या मागे पुढे असल्यामुळे आम्हाला त्याचं भय नाही. हे पटत नसेल तर आमचा वारकरी महाराज भगवी पताका खांद्यावर, गळ्यामध्ये माळ, कपाळाला चंदन, विठ्ठल विठ्ठल भजन करत 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 येत असताना असा मोठा वाडा होता, मोठा बंगला. वसंत काका तुमच्या बंगल्यासारखा बंगला, आणि मोठ्या बंगल्यामध्ये काय असतंय? हा कशी बघायला बघा ना, जसं काय मी पाकिस्तानहून आलोय. पूर्वी अतिथी देवो भव होतं घरावर नावं, या बसा राम राम असं होतं लिहिलेलं. आता तसं राहिलं नाही तात्या, आता कुत्र्यापासून सावधान. कुत्र्यापासून सावधान. मोठा बंगला, मोठा वाडा म्हणजे कुत्री असतातच. वारकरी भजन करत येत असताना कुत्र्यानं बघितलं आणि कुत्रं वारकऱ्याच्या अंगावर धावून गेलं. नरड फोडणार वारकऱ्याचं नरड. वारकरी दगड घ्यायला वाकला. तिथं एक व्यक्ती होता, त्याने सांगितलं बाबा म्हणजे काय, दगड घ्यायच्या भानगडीत पडू नका, वाचायचं असेल तर मालकाला पाटलाला आवाज द्या. पाटलाला कुणाचं आहे म्हणले, हे म्हणले वसंतरावचं आहे. आवाज दिला वारकऱ्यानं, हो पाटील म्हणले काय, गरीबाचं हो नरड फोडन कुत्र तुमचं, जरा बघा कुत्र्याकड. पाटील बाहेर आलेच नाहीत. पाटील बाहेर आले नाही. पाटलानं तिथूनच आवाज दिला कुत्र्याला, माऊली तिथूनच कुत्र्याला आवाज दिला. काय म्हणला, मोत्या मोत्या. एवढ्या शब्दानं वारकरी सोडला कुत्र्यानं, आणि कुत्र मालकाकडे गेलाय का. वारकऱ्यानं श्वास सोडला. मरत होतो म्हणला बाबा, आता काय खरं नव्हतं आहे का. घर मालकानं बघितलं, नेमकं कुणाला पकडलं होतं कुत्र्यानं बघा होतं. खाली आलं तर वारकरी होता. वारकऱ्यांचा चाहता होता पाटील. पाटील खाली आले, हात जोडून सांगितलं बाबा घाबरू नका, आत या. घरात बोलवलं, ग्लासभर दूध दिलं, वारकऱ्याने एका घोटात संपवलं. हात जोडे सांगितलं बाबा येत जा, पुन्हा येत जा बरं का. हो येतो. त्या घर मालकानं बाळू महाराज त्या वारकऱ्यांच्या बुटासहित पायावर डोकं ठेवलं. कुत्र ते बघू लागलं. कुत्र्याने विचार केला, बापरे म्हणला, 5 मिनिटापूर्वी ज्याचं नरड फोडत होतो त्याच्या बुटासहित माझा मालक पायावर डोकं ठेवतोय, म्हणजे मालकापेक्षाही म्हातारं पॉवरफुल. कसं आहे, पॉवरफुल आहे. पुन्हा हात जोडून सांगितलं पाटील येतो आता. बरं येतो म्हणता 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 वारकरी मागं सरकू लागला. सरकता सरकता त्या वारकऱ्याचा पाय कुत्र्याच्या शेपटीवर पडला, बुटासहित. आता बुटासहित शेपटीवर पाय पडला तरी कुत्र कुई कुई करीत नव्हतं माऊली. आणि वारकरी कुत्र्याला घाबरत नव्हता का. वारकऱ्याला माहीत आहे आता कुत्र्याच्या शेपटीवर पाय पडला तरी कुत्र आपल्याला काही करणार नाही, कारण कुत्र्याचा मालक आपल्या समोर आहे. अरे मग कुत्र्याचा मालक समोर असल्यानंतर हो वारकरी कुत्र्याला घाबरत नसेल, काळाचा मालक आमच्या मागे पुढे असल्यानंतर हो आम्हा हरीच्या दासा का देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आहे का. पण तो मागे पुढे राहण्यासाठी आम्हाला काय करावं लागतं, त्याचं चिंतन करावं लागतं. किती चिंतन करावं लागतं आहे का. दिन रजनी हाची धंदान गोविंदाचे पवाडे. मला असं वाटतं आमच्या ऋषी बापून रात्रंदिवस चिंतनच केलं होतं महाराज. रात्र न कळे दिवस न कळे, वा वा हा. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी दैवत आहे, अंगी दैवत. रात्र न कळे दिवस न चिंतन केलं. हे बघा काही काही व्यक्ती दिसायला सामान्य असतात, काही काही व्यक्ती दिसायला सामान्य असतात. संत ही सामान्य असतात, आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखंच राहतात, आपल्यासारखंच खातात, पण तरी त्यांना सामान्य म्हणता येत नसतं महाराज. संत नवती जगा माणसाच्या सारखे
समुद्र नदी नवे पै गंगा गोपाळ महाराज टाळ्या टाळ्या हा टाळ्या टाळ्या त्याच्यापेक्षा कशामुळं सांगू का आमच्या अजिंक्य दादानं लय गडबडीने कॅमेरा फिरवला तिकडे तेवढं गडबडीने फिरवत नाही कारण कधी कधी ते अजिंक्य दादा आणि गोपाळ महाराज सोबत असले की सख्खी मावस भाऊ वाटतात हो दिसायला सारखेच आहे चांगले आमचे गोपाळ महाराज म्हणजे नवीन तरुण तडफदार अभ्यासू कीर्तनकार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये एवढी कीर्तन सेवा आहेत एवढे मोठ्या मोठ्या ठिकाणी कीर्तन सेवा रात्रीच मला वाटते 2-4 दिवसापूर्वी विलासरावजी देशमुख साहेबांच्या स्मरणार्थ त्यांची सेवा झाली आहे का धारखेड गाव तिकडं गाजाईल लातूर कसे गावातल्या गावात तेवढं नसते वाटत काही अति परिचय होत असते पण तिकडं भरपूर मोठ्या मोठ्या फडामध्ये धोंडपंत दादाच्या फडामध्ये कीर्तन सेवा आहेत झालं का इकडे समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून ये लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारिखे फरक कशामुळे आहे का याचं कारण आहे तुम्ही आम्ही जीव पंच विषयाच्या मागे लागतो आणि संत भगवंताच्या मागे लागतात संतांचं आकळ आयुष्य रात्रंदिवस त्याच्या चिंतनात गेलेलं आहे आम्ही स्त्री म्हणजे लक्ष्मीच्या रंगात रंगतो आणि संत लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात रंगात बाळू महाराज म्हणून आहे रंगी रंगे रे श्री रंगे रंगी रंगी रे श्री रंगे रंगी रंगी भगवंताच्या मागे लागतात म्हणून त्यांचा शेवट गोड होतोय का हो हे बाकी कोणी येत नाही त्या वेळेला कितीही मोठा परिवार असू द्या कितीही मोठी माणसं असू द्या दादा कितीही मोठी माणसं असू द्या किती पॉवरफुल माणूस असू द्या शेवटच्या वेळेला कामाला येत नाही महाराज तुमचं आमचं द्या सोडून दशग्रंथी असणारा दशग्रंथी विद्वान बरे एका ऋषीच्या कुळात जन्माला आल्याला दशग्रंथी भक्ती
शक्ती आणि युक्ती या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे होत्या ते रावण होता. रावण समजतो तेवढा कमी नव्हता. रावणा एवढा पॉवरफुल माणूस हो कुणीच नव्हतं महाराज. एक निष्ठ भक्त होता भगवान शंकराचा. तुम्ही आम्ही पूजा करतो, आमची पूजा वेगळी महाराज. आम्ही कितीही नियम ठरवला तरी आमचा नियम पूर्ण होत नाही. पण राजा रावणाचा नियम असा होता, रोज 1000 कमळ अर्पण करायचा पिंडीला. 1000 कमळ अर्पण करायचा. लालू सर रावण एक दिवस 1 कमळ कमी पडलं तर उठला नाही. आम्ही तर आवाज दिला असता, उठला नाही. पूजेमध्ये खंड पडू नये म्हणून त्यानं स्वतःचं एक मुंडकं कापलं, मुंडकं तोडून पिंडीवर अर्पण केलं. एवढा महादेवाचा भक्त होता. भक्त तेवढी आमची भक्ती नाही. हो रावण पॉवरफुल होता महाराज. 3 वेळा कैलास हलवला होता. बर संपत्तीचा जर विचार केला तर 1-2 नाही तर 7 कोटी घरं सोन्याची होती. सध्या 10 ग्रॅमला किती लागायलेत रामा? हे मारुद्र महाराज आमच्याकडे नाही ते आम्हाला मिळत लागणार. त्याच्याकडे नाही बा आता माझं 1 लाखाच्या पुढे गेले आता. 1,00,000 झाले बाळू महाराज सोनं आता. दोस्तच आहे तुमचा. हा दोस्त असल्यामुळे माहिती आहे मला. लालू सरला माहिती आहे तिथे बसतो म्हणून कधी मध्ये आहे का. आपल्याला काय कधी कमी जास्त झाला तिकडे जायचं आणायला. 10 ग्रॅमला 1,00,000 लागतात. असे राजा रावणाकडे 1-2 नाही 7 कोटी घरं होती महाराज. ही संपत्ती आहे, मी सांगत नाही. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा, सोनियाची पुरी समुद्राचा वेढा. संततीचा विचार केला तर 1.25 घरचेच होते. 1.25 घरचे होते. एवढी पॉवरफुल होते. पण हे शेवटी कामाला आले नाही दादा. कैसे घोडे कैसे द्वार मिथ्या माईक संसार, सकाळ जोडा परमेश्वर कामा येईल शेवटी आहे का. म्हणून कामाला शेवटी येणारा पाहुणा आपला असो. अजूनही मन आहे महाराज सोय करीन तो सोयरा. ते माझे सोयी रे सज्जन माध्यान काळ साजरा करण्यासाठी असतात. श्रीमंत असेल माध्यान काळ साजरा होतो महाराज. पण माध्यान काळ साजरा करणं हा पुरुषाचा पुरुषार्थ नसून अंतकाळ साजरा करणं हा पुरुषाचा पुरुषार्थ आहे. आणि अंतकाळ साजरा करणारा पाहुणा तो विटेवरचा पांडुरंग आहे. आणि तो अंतकाळाच्या वेळेला आपला असा करण्यासाठी जीवनभर त्याचं भजन करावं लागते महाराज. 3 तासाचा पेपर चांगला 100 पैकी 100 मार्क घ्यायचे झाले, वर्षभर कच्चून अभ्यास करावा लागतो. आणि आदल्या दिवशी पुस्तक वाचल्यानं जमत नसतंय. तर शेवटच्या वेळेला तो आमच्या कामाला येण्यासाठी त्याचं रात्रंदिवस भजन करावं लागतं. आणि तुकोबारे म्हणले ते आम्ही केलं. म्हणून रंगी रंगी रे श्रीरंगीन काय फुलला सिपरंगी. या शरीराचा जर विचार केला शरीर जाणार आहे. शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जेणे, जेणे अभिलाष धरती ते शरीर जाणार आहे. मग शरीरच जाणार आहे तर हे नाते गोते शरीरा संबंधी आहेत. म्हणजे नाते गोतेही आपले नसतात त्या काळात त्यावेळी बरं का. म्हणून नोहे तुझा हा परिवार मानलं तरी द्रव्यदार अक्षर भंगूर आहे का. आराम के सब संग साथी जब वक्त पड़ा तब कोई नहीं. अरे मतलब के सभी लोग दुनिया में किसी का कोई नहीं.
जब टिकट मिला जाने का डेरा किया स्मशानों में वहां जलाने वाले लाखों थे जलने वाला कोई नाही म्हणून आहे का पेटवणाऱ्याची गर्दी नसती पेटणाऱ्याची गर्दी नसती पेटवणाऱ्याची असते तिथे आहे का स्मशानी नेवनी बडा अग्नी देवनी येती पोरतुनी सवे मागी म्हणून अंतकाळ साजरा अंतकाळचा सोयरा तुका म्हणे बिगारा शरीर जायाचे ठेवणी दर्शिया भिला सजनी सुंदर असा हा सोहळा या परिवाराने घडून आणला खरं तर सध्या हे कलियुग आहे सध्या कलियुगाचं वारं आहे सोशल मीडियाचा जमाना आहे आम्ही रोज सोशल मीडियावर असतो महाराज आम्ही गाता ज्ञानेश्वरीला वेळ देत नाही पण सोशल मीडियावर वेळ आहे आमचा आणि आम्ही सोशल मीडियावर रोज पाहतो काल परवा 2-3 दिवसापूर्वी एक बातमी आली होती माझा स्क्रीनशॉट माझ्या खिशात आहे त्याच्या मोबाईलमध्ये सर 4 दिवसापासून मायबाप घराच्या बाहेर होते किती दिवसापासून राम महाराज 4 दिवसापासून मायबापाला घराच्या बाहेर काढलं होत आहे का पोटात अन्नाचा कण नव्हता भटकू लागले इकडं तिकडं विचार केला अरे ज्या लेकरासाठी रात्रीचा दिवसाची रात्र हाडाचं काड्या रक्ताचं पाणी केलं राब राबलोत बैलासारखं त्या लेकरांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं खायला सुद्धा दिलं नाही दादा त्या मायबापाने विचार केला असं जीवन जगल्यापेक्षा आत्महत्या करावी म्हणून दोघाही नवरा बायकोनं म्हातारी होते महाराज आत्महत्या केली आत्महत्या सध्याचा जमाना आहे लेकरं मायबापाला सांभाळायला तयार नाहीत हाकलून दिलं हाकलून अरे या महाराष्ट्रामध्ये संस्कार संपन्न असणारा देश आणि त्या देशामध्ये श्रावणासारखा मायबापाची सेवा करणारा पुंडलिकासारखा मायबापाची सेवा करणारा आदर्श आमच्या समोर असताना सुद्धा आमच्या देशामध्ये वृद्धाश्रम निर्माण होतात आम्हाला ही लाजिरवाणी गोष्टी आमच्यासाठी पण अशाही परिस्थितीमध्ये मायबापाला सांभाळणं तयार नाहीत 10व्याच्या दिवशी भांडणं करणारी मंडळी 10व्याच्या दिवशी प्रॉपर्टीसाठी मुलं बापाचा 10वा सोडून भांडणं करायला तयार आहेत म्हणून मी नेहमी सांगत असतो पैसा कमवा मला बाळू महाराजचं काही लय आवडतंय महाराज अजिबात ताण घेत नाहीत कोणाच गोष्टीचा ते म्हणतात संध्याकाळचं आहे आपल्याला उद्याची काही ताण नाही कमी पडू नये आणि जास्त शिल्लक राहू नये एवढंच कमवा माणसानं किती कमवायचं आहे एवढंही कमवायचं नाही म्हातारपणात तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमचे मुलं डॉक्टरला बोलून आणण्यापेक्षा वकिलाला बोलून आणतील बरं का गुट्टे काका ही सध्याची परिस्थिती आहे त्या काळी संतांनी लिहून ठेवलं होतं संत हे त्रिकालज्ञ होते महाराज त्यांना माहित होतं ही परिस्थिती अशी निर्माण होणार आहे म्हणून त्यांनी लिहिलं होतं राम महाराज आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे माँ बाप को कोई न माने माँ बाप को कोई न माने औरत का बहुमान आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेईमान जमाना आहे पण अशाही परिस्थितीमध्ये आपल्या वडिलावरची श्रद्धा ऋषी बापूवरचं प्रेम या दोन्ही सुपुत्रानं आज तुमच्या आमच्या समोर प्रगट केलेलं आहे बापूंच्या निमित्ताने वर्षश्राद्धाचा सोहळा अन्नदानाने नामदानाने नामचिंतनाने घडून आणला मला असं वाटतं गेलेल्या व्यक्ती मी नेहमी सांगत असतो येत नाहीत पण आज जिथं बापू असतील
तिथूनही हे चित्र पाहत असतील ना, तर हे चित्र पाहून त्यांच्या डोळ्याला नक्कीच आनंद अश्रूच्या धारा लागल्या असतील आणि ते या दोन्ही सुपुत्राला भरभरून आशीर्वाद देत असतील. मी नेहमी सांगत असतो, पुत्र या शब्दाची व्याख्या आहे, जे पितरांना तारतो त्याला पुत्र म्हणतात आणि पितरांना नरकात घालतो त्याला कुत्र म्हणतात. गए हुए कभी आते नहीं, लेकिन उनकी याद आती है, उनकी याद आती है. पितराते तारेती पूर्वजांते उदरते आईशी पुत्र संपत्ती दुर्लभ. आणि म्हणून एकच मुलगा असला तरी तो कसा असावा, पूर्वजांना तारणारा. धन्य वंशी जन्माला भगीरथन गंगा आणून पूर्वज केली मुक्त आहे का. म्हणून आजचा हा दिवस या दोघाही सुपुत्रासाठी गेलेल्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेणारा दिवस आहे. म्हणून त्यांना डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील, ते आशीर्वाद देत असतील. आशीर्वाद आपल्याला मिळाला जीवनामध्ये, त्याच्यापेक्षा दुसरं काही मिळवायची गरज नसते दादा. आणि म्हणून बापू गेले, पण त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. आजही या पारावर आल्यानंतर मला असं वाटतं, इथं ज्यांनी स्वर्गीय बापूंना बघितले, ऋषी बापूंना, त्यांना मंदिरात पाऊल टाकल्यानंतर ऋषी बापूची आठवण येणार नाही असं होणारच नाही महाराज. साधं भोळं जीवन होतं, पण परमार्थिक क्षेत्रात एवढं प्रेम होतं. मी लहान होतो बालके साहेब, मी लहान होतो, पण मला कधी कधी म्हणायचे ऋषी बापू, मला म्हणायचे रोई बाळा, बाळा म्हणायचे बरं का, बाळा तुला कोणी काय म्हणलं तर माझ्याकडे येत जाय. मी आला आता अवघडच आहे का नाही, तुम्ही करणार का. मी आपल्या नादीत लागत नाही म्हणले, मग कोणी असं म्हणायचे बरं का कधी कधी. हो हां, मी म्हणलं मला बाकी कोणीच काय म्हणत नाही बापू. मग म्हणले कोण काय म्हणतंय. बघतो फक्त तिकडे इशारा करतो फक्त. हां हां, मी म्हणलं बाकी काही नाही, माझी आलर्जी महारुद्र महाराजालाच आहे म्हणलं फक्त. तसं काय हां हां, पण ते प्रेमाचं होत आहे का. प्रेम होतं. माझ्या घरी महिन्यातून एकदा तरी यायचे बाळू महाराज, यायचे. हो, उगं विचारपूस करायला यायचे. प्रेम करणारी माणसं कमी झालीत आता. हो, ढोंगी माणसं भरपूर डोळ्यासमोर आहेत. हो, आमचे जीवलग 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 म्हणतात, कोणी कोणाचा जीवलग राहिलं नाही महाराज. सका सुद्धा नाही, जीवलग सका म्हणायचं नाही. पण ही जुनी माणसं आजही पाठीवरून थाप टाकणारी माणसं, आशीर्वाद देणारी माणसं, प्रेम करणारी माणसं, जीव लावणारी माणसं ही होऊन गेली आता. हो, आडी अडचणीमध्ये धावून येणारी माणसं कमीत आता. हे आडी अडचणीला धावून येणारी माणसं होते महाराज. ऋषी बापू झालं, तात्या झालं, आडी अडचणीला धावून येणारे होते. ऐका, परमार्थिक क्षेत्रातल्या गोरगरिबाची जाणीव हे सांभाळणारी माणसं होते, फक्त सांभाळणारी माणसं होते. गेले, पण त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. पुन्हा पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे, पुन्हा एकदा ऋषी बापूंना सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा याच गावात जन्माला घालावं आणि त्यांच्याकडून मी उरलेली सेवा करून घ्यावी ही सदिच्छा व्यक्त करतो. सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर